नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते असतो तर्हि आरंभं कुर्मः। शाळी रंगाच्या एका तकतकीत घोड्यावर मांड जमवून भवानी टोकाच्या बाजूने संभाजीराजे फेर टाकीत होते. डाव्या हाताला लिंगाणा, उजव्या तर्फेला पोटला आणि समोर दूरवर त्यांना तोरणा राजगडाची काळपट शिखरे दिसत होती. राजगड उडत्या गरुड पक्षाच्या पावित्र्यात माचांचे पंख पसरून असलेला गडराज त्या शिखराने त्यांची नजर पकडून ठेवली. दुड 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 रायगडावरच्या नगारखान्याचा नौबत डंका त्यांना ऐकू आला. पाठोपाठ तोफखान्यावरून फुटलेल्या भांड्यांचे बार दणदणले. कायदे खेचून त्यांनी मांडखालाच्या जनावराला मोजडीची टाच दिली. काळेशार जनावर शेपटीचा फुलवा नाचवीत दौडू लागले. काळा हौद जगदीश्वराचा कळस मागे पडला. दौडते जनावर खडखडाट करीत व्यापार पेठेत घुसले. उंच जोत्यावर बसलेले नागप्पा शेट्टींचे व्यापारी बसकणीवरून उठून जोत्यांना घोडी भिडवून खरेदी करणारे धारकरी घोड्यांवरून खाली चेपा घेऊन धडाधड मुजरे करतायत. इकडे संभाजीराजांचे लक्ष नव्हते. होळी माळ मागे पडला. नगारखान्यातून घुसताना संभाजीराजांना कमानीवर कोरलेल्या पंजा उगारल्या दगडी वाघाचे मानचिन्ह निसटते दिसले. आत जाताच त्यांनी डाव्या रिकिबीवर ठार देऊन जनावरावरून खाली चेप घेतली. हातीचे कायदे समोर आलेल्या मोतद्दाराच्या दिशेने फेकले आणि ते झपाझप दरबारी चौकातील हजारी कारंजी पार करून गेले. तशी त्यांच्या जाम्याच्या पाठीवरची सोनजरीची वेलबुट्टी लखलखली. दरबारी चौकाच्या बैठकीवर राजे माणसांच्या घेरात उभे होते. संभाजीराजांना बघताच त्यांनी एका मावळ्याच्या खांद्यावरील परातीतील साखरेची मूठ भरून घेतली. राजे दगडी पायऱ्या उतरून येत आहेत हे बघून संभाजीराजे झपाझप पुढे झाले. मुजऱ्यासाठी ते झुकणार ते बघून राजांनी त्यांना थोपविले. शंभूराजे, तोंडी साखर घ्या. पन्हाळा फत्ते झाला. 12 वर्षांनी आमचा मनसुबा तडीस लागला. राजांनी हसत मूठ युवराजांच्या ओठांशी नेली. तोंडात रिंगाळणाऱ्या साखरेच्या चवीने संभाजीराजांच्या मनाच्या मठीत लपलेले दिवाकर गोसाव्यांचे काव्यबोल भगवी कफनी चढवून वर आणले. नरपती, हयपती, गजपती, गणपती, पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागा. त्या दिवशी संध्याकाळी समाधानी राजे सोयराबाईंच्या महाली आले. बाईंनी चौरंगावर साखरेचे भरले तबक कुणबिणीकडून ठेवून घेतले होते. रामराजांना घेऊन त्या चौरंगी जवळ उभ्या होत्या. राजे जवळ जाताच त्या रामराजांना म्हणाल्या, जा आबासाहेब, काय देतात बघा तरी. रामराजांना आपल्याकडे घेऊन त्याच्या गालावर ओठ टेकीत राजे म्हणाले, आम्ही काय देणार यांना. देणार श्री थोर आहे. राजांच्या दाढीच्या स्पर्शाने हुळहुळलेल्या गालांवर रामराजांनी तळहात फिरविला. 3 वर्षांचे रामराजे म्हणाले, श्ली म्हणजे काय आबा. हसत राजे म्हणाले, ते आम्हास तरी पुरतं कुठं माहीत आहे. ते माहीत झालं की माणसाचा समर्थ होतो. आतल्या आत धुसफुसलेल्या सोयराबाईंच्या मनात राजांच्या छातीवरच्या कवड्यांच्या मायेकडे बघताना एक बटबटीत विचार फिरला. तोंडी साखर पडायला मोठेपणाचं भाग्य लागतं. आणि मग त्या म्हणाल्या, या तुम्ही नको समर्थ व्हायला. सोयराबाईंनी रामराजांना राजांच्याकडून आपल्याकडे घेतले. दरबारी चौकात राजांनी संभाजीराजांच्या तोंडात हसत साखर भरलेली सोयराबाईंच्या दारूबंकी बयाजी याने बघितली होती. बघितले तसे आपल्या बाईसाहेबांच्या कानी घालायला तो विसरला नव्हता. बाहेर पडताना राजे विचार करू लागले, तुम्ही नको समर्थ व्हायला. राणीसाहेब असे का म्हणाल्या, पण त्यांना ते कळलेच नाही, कळणारही नव्हते. चैत्री पाडव्याचा सण आला. चुना कुंकवाची ओली बोट फिरलेल्या आंबवतीनं सजल्या हिरव्या रसवंत तोरण काठ्या गडाच्या घरट्या घरट्यांसमोर उठल्या. त्यावरचे झळझळीत चंबू तळकू लागले. कोऱ्या खणांचे रंगीबेरंगी शेव आणि सफेद चाफ्यांच्या माळा गडवाऱ्यावर हिंदोळू लागल्या. कोंडाजी फरजंद, अण्णाजी मोत्याजी खळेकर आणि गणोजी कावळा यांनी हिकमतीनं दस्त केलेला पन्हाळा डोळ्यात साठवून घ्यायला राजे आज रायगड सोडणार होते. संगतीला फौजे सुद्धा प्रतापराव दौडणार होते. रायगड युवराज संभाजीराजांच्या अखत्यारीत येणार होता. सणाची म्हणून गोडाची पाने उठली. दुपारच्या विसाव्याची डावी कूस झाली. उन्हे थोडी कलतीला लागली असताना राजे संभाजीराजे व प्रतापराव यांच्यासह जगदीश्वराच्या दर्शनाला आले. दर्शन करून सारी मंडळी मंदिराबाहेर पडली. संभाजीराजे समोर दूरवर दिसणाऱ्या लिंगाण्याच्या डोंगर रांगेकडे बघतच होते. फांदीवर फांदी टक्करल्याने पडलेल्या ठिणगीमुळे असो वा कुंड्यांनी पेटविलेल्या तरव्यातील किटन उडाल्यामुळे असो, लिंगाणाच्या घसरंडीवर
धडधडलेला वणवा मावळतीच्या किरणात नजर खेचून घेत होता. जसा उभा लिंगाणा पिवळ्या तांबडसर ज्वाळ्यांचे भंडारा माखले हात आकाशाच्या रुखाने मूकपणे नाचवित होता. मंदिराच्या दगडी आवार कठड्याला हात टेकून युवराज तो आगीचा नाच पापणी न मोडता रोखल्या नजरेने घेत राहिले. सडक बोटांचा एक गुलाबी हातपंजा त्यांच्या खांद्यावर चढला तशी त्यांची ती अग्निसमाधी डहुळली. त्यांनी मागे बघितले. लिंगाण्याच्या घसरंडीला डोळा जोडलेले राजे केवढे तरी गंभीर दिसत होते. ही अमन धबक्यानं पेटल्या हिरांची आगटलई वंगाळधनी कानात रानवारा भिनल्याली पाखरं यलबाडून ह्याच्यात घालून घेत्यात. हाकनाक पंख होरपळून घेत्यात. प्रतापराव गुजर हत्यारावरची मूठ चाळवीत समोरच्या ज्वाळा बघत म्हणाले, दोष पाखरांचा नाही, पेटल्या वणव्याचा नाही सरलष्कर, दोष त्या क्षणाचा आहे ज्या क्षणी या वणव्याला कारण होणाऱ्या दोन फांद्या टक्करल्या जातात आणि कुठल्याही क्षणावर कुणाचीच हुकमत चालत नाही. राजांच्या ओठातून सुटलेले बोल ऐकून संभाजी राजांना भरून आले. धाराऊला संगती घेऊन पाचाडात आलेल्या येसूबाई 8 दिवस जिजाऊंच्या संगती राहून पुन्हा गड चढू लागल्या. शाळूचे दिवस असल्याने झोंबरा वारा चेहऱ्याभोवती पदराचा लपेटता फेर घेऊन त्या थोबो बघत होत्या. त्या वाऱ्याला धरून आईसाहेबांनी सांगितलेले जाणते विचार त्यांच्या मनी फिरू लागले. वाताने धरलेल्या गुडघ्यांच्या सांध्यांना डुकराची चरबी चोळणाऱ्या येसूबाईंना जिजाऊ एकदा म्हणाल्या होत्या, ही भोसल्यांची माणसं अशीच आखडल्या सांध्यासारखी आहेत. नाचसूनबाई मुक्या मनानं मायेचं तेलवण चोळलं तरच झाली तर थोडी सुमार व्हायची. मेणा दरवाजाने बाहेर आलेल्या येसूबाई धाराऊसह खुल्या पठारावर आल्या होत्या. सातमहालाला लागून हे पठार आबाजी पंतांनी मुद्दाम खुले राखले होते. राजांच्या जनान्याला मेणा दरवाजा पार करताच मोकळी हवा घेण्यासाठी या पठारावर येता येईल अशी ही सोय होती. शिकारीसाठी संभाजीराजे पाचाडवाडी लगतच्या रानात खेळ्यांसह उतरले होते. राजे पन्हाळ्यावर होते. मोकळ्या मनाने भोवतीला फुललेला चैत्राचा परिसर निहाळते. येसूबाई धाराउशीमध्येच काहीतरी तुटक बोलत होत्या. लाल फुलांच्या तुऱ्यांनी पेटलेली पळसाची आणि पिवळ्या फुलांच्या घुसांनी लवलेली बाव्यांची झाडे भोवतीच्या कड्यांवर उठून दिसत होती. वाऱ्याच्या झपत्काराने उडू बघणारा पदर येसूबाईंनी गळ्याजवळ घट्ट लपेटता धरून घेतला. मावळतीला भिडलेले बिंब बघताना त्यांना न कळणारा भास झाला. पळसाच्या फुलतुऱ्यांचा लाल टोप त्या बिंबाने घातला होता. कोकिळाची उठलेली थरथरती किलकारी धावत थेट त्या टोपाला जाऊन भिडली आहे. म्हणता म्हणता समोरचा ढालीसारखा सूर्य वितळून मावळतीवर पसरतो आहे. त्यांना वाटले, इथं आमच्या तहबंदात छातीवर समोरचा सूर्य वितळतो आहे. हे असं काय होत आहे? धाराऊ. येसूबाईंचे शब्द थरथरले आणि उभ्या येसूबाई पदराचा शेव तोंडात धरीत मटकन खालीच बसल्या. क्षणभर धाराऊ झाल्या प्रकाराने चक्करली. मग तिचे डोळे लखलखले. तिचा गोंदला हात अपार माईने येसूबाईंच्या पाठीवर आला. कुणबी जाणते पण ओठातून निसटले. भिऊ नगासा, चला ह्यो वारा असा अंगावर घेऊ नका. येसूबाई थरथरत होत्या. धाराऊने त्यांना उठवून घेतले. सावरते धरून त्यांना ती 7 महालाच्या रुखाने चालवू लागली. भोवतीची चैत्री दुनिया उंबरठा ओलांडत होती. मावळतीच्या उन्हात न्हात होती. 8 धापावल्या धारकऱ्यांनी संभाजीराजांनी पाडलेल्या वाघाचे धूड रायगडावर चढवून आणले. ते बघायला गडाच्या साऱ्या कारखान्यातील माणसे माळावर दाटली. दत्ताची त्रिमल, बाळाजी अवजी, खुद्द राजे ते धूड बघायला निघाले. माळावर दाटलेली माणसे दबके कुजबुजत युवराजांच्या धाडसाची भरल्या तोंडांनी तारीफ करीत होते. मेल्या वाघाच्या बासल्या टाळ्याभोवती माशा घोंगावत होत्या. पिवळ्या जर्द रंगाला धरून त्या दिप्पाड जनावराच्या अंगावरचे काळे पट्टे झळझळत होते. शेपटीचा एरवी अखंड नाश्ता पोट थंड पडला होता. माणसे डोळे फाडून ते शांतावलेले रानकौतुक बघत होते. त्यात बाळाजींचे खंडोजी आणि आवजी हे आता वधार झालेले मुलगीही होते. निराजी पंतांचा चिरंजीव प्रल्हाद होता. राजे आले. माणसांची दाटली गर्दी डहुळली. मुजऱ्यांच्या झडी झडल्या. डाव्या हाती बंदुकीची नळी पेलेत युवराज संभाजीराजांनी झुकून राजांना मुजऱ्यांची अदब दिली. त्यांची छाती वाघाच्या धुडाकडे बघताना लवारी भात्यासारखी फुगून आली. आडवे जनावर नजरेला पडले मात्र कुणीतरी धरून खेचल्यासारखा राजांचा हात वर उठला. छातीवरच्या कवड्यांना बोटे भिडली. पापण्या क्षणभर मिटगत झाल्या. राजे काही बोलले नाहीत. रान कसे उठले. ध्यानी मनी नसता हे जनावर डरकाळ्या देत कसे सामोरे आले. खेळ्यांची बाजार बुणगाई कशी झाली. घोड्यावर असता आपण वार कसा टाकला हे संभाजीराजे अभिमानाने सांगत होते.
ते ऐकून राजे एवढेच म्हणाले, टाकू टाक, आमच्या भेटीस महाली रुजू व्हा. राजांच्या पाठीवरची जरी कोयरी तळपली. आले तसे राजे निघून गेले. संभाजीराजे पालखी दरवाजाने वाड्याकडे निघाले. ते बाले किल्ल्याच्या चौकात आले. 7 महालात पुतळाबाईंच्या महालासमोरच्या सफेलीत केस उदवलेल्या येसूबाई धाराऊ समोर बसल्या होत्या. धाराऊ बोटांच्या फळांनी त्यांच्या दाटल्या केसांच्या बटा फोडीत होती. खांद्याला बंदूक टांगलेली स्वारी बघताच येसूबाई उठल्या आणि सरळ आत गेल्या. काय झाले ते धाराऊला कळलेच नाही. सुनबाई, क्या साथ, वल तशीच राहिली नी, म्हणत धाराऊई त्यांच्या मागून आत गेली. मुद्रेवर काय उतरले ते येसूबाईंनी एकदम डोळाभर बघावे म्हणून धाराऊने हातमुठीचा दर्पण त्यांच्यासमोर धरला. पण येसूबाईंना त्या दर्पणाला नजर देण्याचे धाडस होईना. पेहराव केलेले संभाजीराजे आज्ञेप्रमाणे राजांच्या महाली रुजू झाले होते. पाठीशी हात बांधलेले राजे झरोक्यातून बाहेर बघत विचारगत उभे होते. त्यांची बांधली बोटे चाळवली, गपकन एकमेकात रुतली. युवराज, शिकार ही शूराची खेळी आहे. कधी मनी आले तर आम्हीही रान उठवितो. राजांचा आवाज बांधलेला झाला. पण आपण अगोदर भोसले आहोत, मग शिकारी. तुम्ही केली तीच गफलत आम्ही एकदा करून बसलो होतो. वाघ पाडण्याची मासाहेबांनी आमचे डोळे उघडले. आपण जगदंबेचे भुकते आहोत. वाघ जगदंबेच्या बैठकीचे जनावर आहे. याची भूल इतप्पर कधी घडू देऊ नका. जी हे आमच्या ध्यानी आलं नाही. शरमिंद्या युवराजांनी गर्दन पाडली. तेच आता येऊ द्या. राजांनी त्यांना सरकू दिले नाही. जी तो हलका हुंकार राजांना जाणवला. ते वळस सामोरे झाले. जवळ घेत त्यांनी संभाजीराजांचे दोन्ही खांदे आपल्या तळहातांच्या पकडीत गच्च धरले. गर्दनवर घ्या. राजांच्या रूपाने जसा उभा रायगडच बोलत होता. युवराजांची गर्दन वर आली. स्फटिक साफ डोळे राजांच्या निमुळत्या गंधवी डोळ्यांना भिडले. त्या डोळ्यातील रानभेरी निधडेपण राजांना जाणवले. आवडले. ते म्हणाले, आम्हास तुमचं बळ पाहिजे. वाघ पडणार नव्हे, वाघ होऊन चालणार. राजांच्याकडे बघताना संभाजीराजांना भास झाला. आम्ही पाडलेलं जनावर उठून बसला आहे. त्यांच्या पाठीवर मांड घेऊनच आबासाहेब हे बोलतायत. या राजांनी त्यांचे खांबे थोपटले. झोपून मुजरा देत हटल्या मागच्या पावलांनी युवराज जायला निघाले. त्यांची अदबनिरखित राजे हसत म्हणाले, गडाच्या बैतेदार सांभारा करवी त्या जनावराचा पेंढा भरून घ्या. दरबारी चौकात भक्कम चौथऱ्यावर तो पेंढा बसता करा. तुमच्या धाडशी शिकारीची खूण म्हणून, तसेच तुम्ही केलेल्या गफलतीची खूण म्हणून. जी आबासाहेब काय आहेत हे कळणं अवघड आहे. महालाबाहेर पडताना संभाजीराजांच्या मनात या विचारांचा पेंढा पक्का भरून टाकला गेला. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादाः.